महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेची महत्त्वपूर्ण विषयांवरती बैठक संपन्न झालेली आहे। या बैठकीकरिता संघटनेच्या राज्य विभाग जिल्हा कार्यकारिणीची सभा काल गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी झूम यंत्रणेद्वारे पार पडली। या सभेसाठी सभा अध्यक्ष संघटनेचे राज्याध्यक्ष हे उपस्थित होते। सभेमध्ये सर्वांच्या एकमताने संघटनेच्या वाढीसाठी संघटन अनुशासनासाठी राज्यकारिणीने खालीलप्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले आहे। या सगळ्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली आहे। निश्चितच जी काही संघटनेची मीटिंग होत असते यामध्ये संघटना वाढीचं काम होत असतं, कारण शिक्षकांचे जे अंशतः अनुदानित शिक्षकांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहे हे सोडवण्याकरिता संघटनेची ताकद खूप महत्त्वाची ठरत असते आणि त्या दृष्टीने अतिशय योग्य पावलं जे आहे ते संघटनेकडून उचलले जात आहे। कोणत्या कोणत्या विषयांवरती कोणते कोणते ठराव पारित करण्यात आलेले आहे याची थोडक्यात आपण माहिती बघणार आहोत। तर यामध्ये पदाधिकारी म्हणून संघटनेच्या कर्तव्याचे आदेशाचे पालन जे आहे ते प्रत्येकाला करावे लागणार आहे। तसेच म्हणजेच या संदर्भात एक ठराव महत्त्वपूर्ण संपन्न झाला, पार पडला आणि त्याला सर्वानुमते जे आहे ती मंजुरी देण्यात आलेली आहे। त्यानंतर संघटनेमध्ये शिक्षकांच्या समस्या, तक्रारी, नियोजन, बैठका, दौरे, नेमणूक या संदर्भात विभागीय पदाधिकारी यांच्यासोबत विचार विनिमय करण्यात यावा। कारण बऱ्याच वेळेस जर आपण बघतो काही पदाधिकारी हे आपल्याच पद्धतीने आपलाच हेका जो आहे एकाधिकार शैली गाजवण्याचा प्रयत्न करत असतात की संघटनेमध्ये मीच मोठा आहे, माझंच मी म्हणजे संघटना आहे। अशा पद्धतीचे वेगवेगळे अनुभव महाराष्ट्रभर संपूर्ण इव्हन भारतामध्ये सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेमध्ये हे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळेच ज्या मोठ्या मोठ्या संघटना असतात त्यांना जो आहे तो याचा खूप मोठा फटका बसतो, कारण काही पदाधिकारी स्वतःला जे आहे ते मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात आणि ते म्हणजेच संघटना असे दाखवण्याचे प्रयत्न करत असतात आणि एक गची बाधा निर्माण होते आणि त्यामुळं या संघटनांना भविष्यामध्ये खूप मोठा फटका बसतो आणि पर्यायाने जे महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवायचे राहतात ते बाजूला राहतात आणि संघटनेमध्येच वादविवाद जो आहे तो होत असतो। त्यामुळे हा जो ठराव याला जी सर्वानुमते मंजुरी देण्यात आली ती अत्यंत महत्त्वाची आहे। त्यानंतर पुढे आणखी एक ठराव महत्त्वपूर्ण पास करण्यात आला। संघटनेचा जे काही पदाचा उपयोग आहे हा व्यक्तिगत हित साधण्यासाठी करता येणार नाही, कारण बऱ्याच वेळेस शिक्षक संघटनेचं पद काही व्यक्ती घेतात आणि काही चुकीचे कामं जे आहे मग शिक्षण विभागामध्ये अधिकाऱ्यांकडे जाऊन चुकीचे कामं जे आहे ते करून घेतले जात असतात आणि यामध्ये काही शिक्षक जे आहे ते अशा पद्धतीने हे चुकीचं काम करण्यासाठी देखील या शिक्षक संघटनेच्या पदाचा वापर करत असतात। तर असे व्यक्ती जे आहेत अशा व्यक्तींना बऱ्याच शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून हकालपट्टी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रभर हे चित्र जिथं जिथं पाहायला भेटलं। शिक्षक संघटनांमध्ये काही जे व्यक्ती आहेत ते एजंटगिरीचं काम करायचे शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांसोबत आणि असे एजंटगिरीचं काम करणारे ज्या व्यक्ती आहे त्यांना हक्कालपट्टी जी आहे ती काही शिक्षक संघटनांमधून करण्यात आलेली होती। निश्चित हा जो काही ठराव मांडण्यात आला आणि त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली की संघटनेचा उपयोग जो आहे तो व्यक्तिगत हित साधण्यासाठी करता येणार नाही। हा अत्यंत योग्य दृष्टीने हा शिक्षक संघटनेचं पाऊल जे आहे ते पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर पुढचा जो ठराव आहे तो संघटनेकडून लिहिली जाणारी जी पोस्ट आहे ही फक्त प्रसिद्धी प्रमुखच प्रकाशित करतील। पोस्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी ही वरिष्ठ पदाधिकारी यांना दाखवल्याशिवाय प्रसारित करता येणार नाही। हा देखील एक महत्त्वपूर्ण जो आहे तो ठराव पारित करण्यात आलेला आहे, कारण काही व्यक्ती जे आहे अति उत्साहाच्या भरात का मी सर्वात आधी महाराष्ट्रभर ही माहिती सांगणार आहे आणि मीच हे सर्व काम केलेलं आहे, श्रेयवादातून काही पोस्ट ज्या आहे त्या प्रसिद्ध केल्या जातात आणि त्यामध्ये काही गोष्टींना मध्ये जे आहे तडजोड केली जात असते। काही गोष्टी या तोडून मोडून त्या व्यक्तीला जशा पाहिजे तशा पद्धतीने त्या ठिकाणी समावेश केला जातो आणि काही ज्या राजकीय व्यक्ती आहेत त्यांना याचा फायदा होईल अशा पद्धतीने सुद्धा काही पोस्ट ज्या आहेत त्या काही संघटनेच्या प्रसिद्ध केल्या जात असतात आणि याचा अनुभव जो आहे याचा फटका जो आहे तो पर्यायाने संघटनेला बसत असतो। संघटनेला फक्त आपले प्रश्न जे आहे ते सुटणं गरजेचं आहे। त्यामुळे असं जे कोणी काम करतील तर त्याकरिताच हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे का कोणती जी पोस्ट आहे ती पोस्ट
जी काही लिहिली जाणार आहे ही फक्त प्रसिद्धी प्रमुखच प्रकाशित करतील। म्हणजे आता यापुढे महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेमार्फत ज्या काही पोस्ट येतील या फक्त प्रसिद्धी प्रमुखांकडूनच येतील आणि पोस्ट प्रसिद्ध करण्यापूर्वी देखील या प्रसिद्धी प्रमुखांना देखील वरिष्ठ पदाधिकारी यांना त्या दाखवाव्या लागणार आहे आणि ज्यावेळेस वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना दाखवल्यानंतर वरिष्ठ पदाधिकारी सर्वानुमते त्या पाहून घेतले जातील। त्यातलं सर्व योग्य अयोग्य जे आहे तो मजकूर कोणत्याही त्यामध्ये राजकीय भावना दुखावल्या जाणार नाही, कोणाचाही राजकीय हित त्यामध्ये पाहिला जाणार नाही, कारण शिक्षक संघटनेला आपले प्रश्न महत्त्वाचे आहे आणि त्यानंतर ती पोस्ट प्रसिद्ध करण्यात येईल। अत्यंत योग्य असा त्या ठिकाणी जो आहे हा ठराव पास करण्यात आलेला आहे, सर्वानुमते मंजूर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर संघटनेमध्ये काम करत असताना प्रत्येकाला सन्मान देऊनच चर्चा संवाद करण्यात यावा, कारण बऱ्याच वेळेस जर बघितलं तर संघटनेमध्ये संवाद जो आहे तो होत नसतो। पदाधिकारी स्वतःला एखाद्या संघटनेमध्ये एखाद्याला जर काही मोठं पद जर मिळालेलं असेल, त्यामध्ये अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असेल, सेक्रेटरी असेल, खजिनदार पद असेल किंवा इतर जे काही संघटनेमधले पदं असतात, जिल्हाध्यक्ष असेल, तालुका अध्यक्ष असेल किंवा त्या काही युनिटचा एखाद्या शाळेचा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा तो प्रतिनिधी असेल, तर असे जर काही पद मिळाले तर तो व्यक्ती त्या युनिटमध्ये असेल, तालुक्यामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, महाराष्ट्र विभागामध्ये असेल तर तो स्वतःला काहीतरी वेगळी भूमिकेमध्ये जात असतो आणि त्यामुळे त्याचा काही संवाद राहत नाही आणि स्वतःला काहीतरी वेगळं समजण्याची भूल जी आहे ती त्याच्याकडून होत असते आणि पर्यायाने याचा फटका संघटनेला बसत असतो। त्यामुळे हा जो काही ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला की तो अत्यंत महत्त्वाचा आहे की संघटनेमध्ये काम करता असताना प्रत्येकाला सन्मान देऊन चर्चा संवाद करण्यात यावा। म्हणजे पदाधिकारी जरी असला त्यांनी सर्वसामान्य शिक्षकांबरोबर जे काही ज्यांच्याकडे पद जरी नाही त्यांच्यासोबत संवाद ठेवला पाहिजे, चर्चा केली पाहिजे, त्यांना सर्व प्रश्नांमध्ये सामील करूनच हे सर्व प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर पुढचा जो ठराव घेण्यात आलेला होता, जिल्हाध्यक्षांनी लेखी स्वरूपात आपल्या स्तरावरील विविध विषय लेखी स्वरूपातच विविध विभाग राज्य कार्यकारीकडे मांडून त्याची मंजुरी घ्यावी। म्हणजे जिल्हाध्यक्षांकरिता सुद्धा एक महत्त्वपूर्ण ठराव, कारण बऱ्याच वेळेस काही जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष असतात ते स्वतःला जिल्हाध्यक्ष समजत असल्यामुळे काही पण ठराव हे पास करत असतात, तर त्यांना जिल्हाध्यक्षांना सुद्धा आता जी राज्यकारणी आहे, विभाग कार्यकारिणी आहे त्यांच्याकडून तो मंजूर करून घ्यावा लागणार आहे। त्यानंतर पुढचा ठराव, जिल्हा स्तरावर आपण परस्पर निर्णय घेऊन कोणताही निर्णय पारित करू शकत नाही, त्यासाठी विभाग कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील। अत्यंत महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यात आलेला आहे हा। त्यानंतर पुढचा ठराव, महत्त्वाच्या विषयांच्या संदर्भात राज्य कार्यकारिणी सदस्य तथा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव विषयाच्या गरजेनुसार जिल्हा व विभागाच्या कामकाजात निर्णय घेऊ शकतात। हा अंतिम अधिकार राज्य कार्यकारिणीचा असेल। म्हणजे जे महत्त्वाचे निर्णय जे आहे ते महत्त्वाच्या निर्णयासंदर्भात हा ठराव जो आहे तो पास करण्यात आलेला आहे, तर त्या ठिकाणी हा सर्वानुमते या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे। त्यानंतर संघटनेच्या गोपनीय माहिती विषयी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या बद्दल चुकीची वक्तव्य, संघटनेची बेईमानी, पदाचा गैरवापर करणाऱ्या पदाधिकाऱ्याला कार्यमुक्त करण्याचा अधिकार हा राज्य कार्यकारिणीला असेल। अत्यंत महत्त्वपूर्ण आहे की जो आत्ताच आपण सांगितलेलं होतं का काही जे राजकीय व्यक्ती असतात, जरी शिक्षक असेल, शिक्षकेतर असतील, परंतु काहींना भपकेबाजी, दिखावापणा करण्याचा जो आहे तो स्वभाव असतो आणि त्याच्यामुळं ते व्यक्ती काय करतात की शिक्षक संघटनेचे पद घेतात आणि काही मग जे शिक्षण विभागामध्ये जे काही कामं असतात शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे, तर त्या संदर्भात अधिकाऱ्यांना सांगतात की आम्ही ही सर्व संघटना आम्ही स्वतः चालवतोय आणि तुम्ही जर आमचं काम करून जर दिलं नाही तर तुम्हाला आम्ही आंदोलन करू किंवा ही सर्व संघटना आम्ही तुमच्या पाठीमागे उभी आहे जरी काही केलं तरी, असं वेगवेगळे किंवा काही आर्थिक देवाणघेवाण जे आहे की आमच्या संघटनेच्या शिक्षकांचे सर्व कामे आम्ही तुमच्याकडून करून देऊ, तर
त्या संदर्भात सुद्धा आर्थिक विषयांवरती जे आहेत आणि त्यामुळं जे काही चुकीचे कामं करणारे शिक्षण विभागातील अधिकारी असतात, कारण सर्वच शिक्षण विभागातील अधिकारी हे अत्यंत काही अधिकारी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, परंतु काही जे अधिकारी आहे शिक्षण विभागातील ते कशा पद्धतीने त्यांच्या आता ईडीची चौकशी लागते, CBI चौकशी लागते, अँटी करप्शनच्या काहींवरती रेड पडत आहे, तर निश्चितच हे चुकीचं काम करणारे जे आहे त्यांना खूप येत्या काळामध्ये खूप मोठा बदल जो आहे तो आपल्याला शिक्षण विभागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यामुळं हा जो काही निर्णय घेतला का त्या असे जर कोणी काम करत असतील पदाधिकारी शिक्षक संघटनेचे तर त्यांना कार्यमुक्त करण्याचा अधिकार हा संघटनेकडे आहे आणि असे अधिकार ही संघटनेकडेच असतात, कारण बऱ्याचशा असं चुकीचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी किंवा हकालपट्टी जी आहे ती संघटनेमध्ये होत असते. हे महाराष्ट्रभर खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर महत्त्वाचा जो आत्ताच आपण विषय बघितला की महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात राज्य कार्यकारिणी सदस्य तथा अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव विषयाच्या गरजेनुसार जिल्हा व विभागाच्या कामकाज निर्णय घेऊ शकतात व अंतिम अधिकार राज्य कार्यकारिणीचा असेल. त्याच्या पुढचा पण विषय आत्ताच आपण बघितला. त्यानंतर जिल्हाध्यक्षाला एखाद्याची तक्रार करायची असेल त्या संदर्भात विभागीय स्तरावर विभागीय पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी व त्यातून जर समाधान होत नसेल तरच राज्य कार्यकारिणीकडे आपले म्हणणे लेखी स्वरूपात मांडावे. परस्पर राज्य कार्यकारिणीकडे तक्रार करू नये. अत्यंत टप्प्याटप्प्याने हे या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. ती योग्य पद्धतीने संघटना वाटचाल करते हे याच्यातून निदर्शनास येत आहे. संघटनेच्या पदाचा वापर करून एखाद्या कर्मचाऱ्याचे आर्थिक शोषण झाल्याचे सिद्ध झाल्यास तर अशा पदावरून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात येईल. आत्ताच आपण तो विषय बघितला का काही व्यक्ती जे असतात राक्षसी वृत्ती असतात का जे काय करतात संघटनेचं पद घेतात आणि कर्मचाऱ्यांकडून आर्थिक त्यांचं शोषण जे आहे ते करत असतात. ते कसं करतात ते आपल्याला माहितीचे. मग काही ठिकाणी ॲप्रोल असेल, तुमचं ॲप्रोल काढून देतो, शालार्थ ID काढून देतो किंवा काही 12 वर्षाचा असेल, 24 वर्षाची वेतनश्रेणी असेल, मेडिकल बिलं असतील वगैरे वगैरे जे आहे, किंवा काही ठिकाणी वेगवेगळे प्रश्न हे तयार केले जातात आणि ते सोडवण्याकरिता सुद्धा आर्थिक शोषण जे आहे ते केलं जात असतं. आणि अशी पदाधिकाऱ्यांचं निश्चित महाराष्ट्रभर जर बघतोय आपण तर अशा पदाधिकाऱ्यांना संघटनेवर कोणी ठेवत नाही. त्यांची लगेच त्या ठिकाणावरून हकालपट्टी जी आहे ती करण्यात येत असते. त्यानंतर हा जो ठराव पास करण्यात आलेला आहे तो अत्यंत योग्यच आहे. त्यानंतर दर 3 महिन्यातून प्रत्येक विभागामध्ये एकत्रित जिल्हा बैठकी विभाग प्रमुखांनी घेऊन जिल्हा कार्यकारिणी कामकाजाबाबत प्रेरित करावे. ही पण अतिशय योग्य ठराव मांडण्यात आला. पुढचा, संघटनेच्या ध्येय धोरणाच्या विरोधात जाऊन वर्तन करणाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भातील ठराव एकमताने पास करण्यात आला. सर्व जिल्हा प्रमुखांनी आपण केलेल्या नेमणुकांबाबतची रजिस्टर नोंदवही ठेवावी. त्यामध्ये शिक्षकाचे नाव, त्याचे नोकरीचे ठिकाण व त्याचे मूळ राहण्याचे ठिकाण, पत्ता याचा उल्लेख असावा. आता यामध्ये वही तर ठेवण्यात आलेली आहे, रजिस्टर ठेवण्यात आलेलं आहे, नोंदवही ठेवण्यात आलेली आहे, हे अत्यंत योग्यच आहे. परंतु त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने जर शिक्षक संघटनेला काही करता आलं की वेबसाईट एखादी तयार करून त्यावरती सुद्धा त्याचा जर काही उल्लेख करण्यात आला किंवा ऑनलाईन पद्धतीने काही नोंदी जर त्या ठिकाणी ठेवण्यात आल्या गुगल ड्राईव्हच्या लिंक तयार करून, त्याला काही खर्च पण येत नसतो. तर त्याच्यातून काय होईल तर आपण बघतोय शिक्षण विभागामध्ये कशा पद्धतीने रजिस्टर गहाळ केले जातात. आता त्यामध्ये कोण कोण हे येत्या काळामध्ये निश्चित समोर येईल. परंतु कोण कशा पद्धतीने रजिस्टर की ज्या ठिकाणी या शिक्षण विभागामध्ये आता कुठे झालं हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती का, CCTV कॅमेरे लावलेले असतात तरी देखील मास्टर कसे गहाळ होतात. ज्या ठिकाणी वैयक्तिक मान्यताचे मास्टर काही वर्षांचेच कसे गहाळ होतात, कुणी गहाळ केलं आहे, हे सर्व गोष्टी हळूहळू यापुढं येतच असतात, येणार पण आहे. तर त्या असे पण रजिस्टर गहाळ नको व्हायला भविष्यामध्ये शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून. तर त्यामुळे ऑनलाईन पद्धतीचा देखील जर वापर करण्यात आला तर त्याचा निश्चित फायदा हा होऊ शकतो. त्यानंतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, प्रसिद्धी प्रमुख यांचा कार्यकाळ 3 वर्षाचा असेल. अत्यंत योग्य निर्णय घेतला.
का जो कोणी संघटनेचा जिल्हाध्यक्ष असेल, उपाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार, प्रसिद्धी प्रमुख यांचा कार्यकाळ हा ठरवून देण्यात आला आहे 3 वर्षाचा. कारण काही काय करतात का काहींचा कार्यकाळ हा वाढवून घेतात, मी त्यांच्या मर्जीतला आहे आणि कार्यकाळ काहींचा 3चा 6 होतो, 6चा 9 होतो, 9चा 12 होतो, 12चा 15 होतो. आणि त्यामुळं काय होतं की एकाधिकार शैली जी आहे, जसं हिटलरशाही जी आहे ती त्या ठिकाणी लागू होते. तर प्रत्येकाचा कार्यकाळ हा ठरलेला आहे. 3 वर्षानंतर त्याचं पद जे आहे ते त्याला दुसरं त्याची मग ती पदोन्नती होऊ शकते. काम चांगलं नसेल तर डिमोशन पण त्याचं होऊ शकतं, काम चांगलं असेल तर प्रमोशन पण होऊ शकतं. तर अत्यंत योग्य पद्धतीचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढचा जो आहे ठराव घेण्यात आला, वेळोवेळी संघटनेच्या झालेल्या बैठका व ठराव याची इतिवृत्त नोंदवही ठेवण्यात यावी. नोंदवही तर ठेवावीच, पण ती ऑनलाईन पद्धतीने पण जर ठेवण्यात आली तर त्याचा निश्चित फायदा होईल. का? कारण नोंदवयास ह्या गाळ करण्यात येत असतात, तर ऑनलाईन त्याचा पुरावा जर ठेवला तर निश्चित योग्य होऊ शकतो. आवश्यक असेल तर त्यावेळी राज्याध्यक्ष, कोर कमिटी यांना राज्यस्तरीय बैठक घेण्याचा अधिकार असेल. पुढचा ठराव, सगळा जिल्हा स्तरावरील वित्तीय स्वरूपाचा हिशोब, खर्च केलेला पैसा, पावत्या या संदर्भातील नोंदी रजिस्टरमध्ये असाव्यात. तर जिथं जिथं रजिस्टर म्हणजेच लेखी आहे तर ते ऑनलाईन स्वरूपात जर करण्यात आलं तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आता ज्या ठिकाणी काही जिल्हास्तरीय वित्तीय स्वरूपाचा जर काही हिशोब असेल, खर्च केलेला असेल तर त्याच्या पावत्या त्या संदर्भातील रजिस्टर, कारण पैशामुळंच सर्व जो आहे तो विविध फटके बसत असतात आणि पूर्ण संघटनेला त्याचे फटके बसत असतात आणि शिक्षकांचे प्रश्न बाजूला राहतात आणि शिक्षक संघटना या मोडकळीस येण्याचं हे एक प्रमुख कारण आहे. काही व्यक्ती जे आहे जसं पदं घेतात आणि पैशामध्ये अफरातफर जे आहे ती करत असतात आणि त्याच्यामुळं वेगळंच त्याला वळण लागतं. काही महाराष्ट्रामध्ये तर अशाच काही संघटना आहे की त्या शिक्षकांचं कामं राहता बाजूला आणि शिक्षकांकडून पैसे जे आहे ते पावत्यांच्या स्वरूपात घेतले जातात. शिक्षक संघटना लढा निधीच्या नावाखाली पैसे घेतले जातात आणि मग ते पैसे त्याचं पुढं नेमकी काय होतं याच्यावरती आपण भाष्य न केलेलंच बरं. आणि त्या शिक्षकांचे कामं जे आहे ते कामं तर बाजूलाच राहतात आणि त्या पैशाचं काय होतं, हार तुरे आणि प्रश्न बाजूला असं होऊ नये हा निश्चित या सर्व शिक्षकांना अनुभव असल्यामुळं हा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. तो अत्यंत स्वागतार्ह आहे आणि योग्य देखील आहे. त्यानंतर राज्याध्यक्ष, राज्य सचिव यांना आवश्यक वाटेल त्यावेळेस राज्य, विभाग, जिल्हा या संदर्भाची सर्वसाधारण बैठक पदाधिकारी यांची बोलावू शकतात. सदर ठराव राज्याध्यक्ष तसेच राज्य कार्याध्यक्ष, राज्य सचिव, राज्य संघटक, खजिनदार, विभाग प्रांताध्यक्ष, विभागीय अध्यक्ष, इतर सर्व शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहे या शिक्षक संघटनेच्या संदर्भातील सर्व शिक्षक यांच्या मंजुरीने हे ठराव जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे. अत्यंत योग्य असं हे पाऊल जे आहे, पहिलं पाऊल आपण म्हणू शकतो. खूप मोठं पाऊल आहे, पहिलं पाऊल आहे हे उचलण्यात आलं, हे योग्य आहे. असेच संघटनेमध्ये अपडेट जे आहे ते करण्यात येत राहावं जेणेकरून शिक्षक संघटना आणखी सगळ्यात जास्त ताकदवर होत असते आणि पुढं जात असते. कारण इतर देखील शिक्षक संघटना महाराष्ट्रामध्ये आहे आणि निश्चित महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकेतर संघटना ही जी आहे अत्यंत योग्य दिशेने वाटचाल करत आहे. कारण इतर शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना जर बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षकांकडून पैसे घेण्यात येत असतात, पैसे घेतात, पावत्या घेतात, लढा निधीच्या नावाखाली काय चालतं तर ते न बोललेलंच बरं. परंतु या शिक्षक संघटनेमध्ये अत्यंत योग्य पद्धतीने हे कामकाज चाललेलं आहे. कुठल्याही पद्धतीचा आर्थिक जो आहे ते त्यामध्ये काही आत्तापर्यंत तरी काही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या नाही आहे आणि त्या चुकीच्या गोष्टी यापुढे सुद्धा होऊ नये या दृष्टीने शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे महत्त्वपूर्ण पावलं उचललेले आहे. कारण शिक्षकांना संघटनेमार्फत आपले प्रश्न जे आहेत ते सोडवायचे आहे आणि त्यामुळं नियमावली ठरवून घेतलेली आहे आणि ही नियमावलीच शिक्षक संघटनेला पुढं ही योग्य आपल्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते. कारण नियम जर नसेल तर त्यामध्ये आपल्या ध्येयपूर्ती जी आहे ती होत नसते. योग्य पद्धतीने वाटचाल सुरू आहे. आणखी देखील महत्त्वपूर्ण जसे जसे प्रश्न उद्भवतील तसे तसे बदल निश्चित शिक्षक संघटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे.
आणि त्या संदर्भात सर्व माहिती महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षकांकडून समोर आलेली आहे आणि निश्चित अंशतः अनुदानित शिक्षकांना 100% अनुदान मिळवून देण्याकरिता संघटना ही बांधील आहे आणि शिक्षकांना 100% अनुदानासह पुढं जे पेन्शनचा जो प्रश्न आहे तो त्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण प्रश्न असतील, वैद्यकीय सेवा असेल, वैद्यकीय बिलांच्या संदर्भातील प्रश्न असतील, त्याचसोबत जे शिक्षक अतिरिक्त होत असतात त्यांच्या संदर्भातील प्रश्न असतील, विद्यार्थी संख्येच्या संदर्भातील प्रश्न असतील, असे शिक्षकांचे विविध प्रश्न हे आता आपल्याला शिक्षक संघटनेच्या मार्फत कशा पद्धतीने सोडवले जातात याची सर्व माहिती येत्या काळामध्ये पाहायला मिळेल. योग्य पद्धतीने पावलं उचललेले आहे. महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे. महत्त्वपूर्ण ठराव हे या ठिकाणी पारित करण्यात आलेले आहे. सर्वानुमते त्याला मंजुरी मिळालेली आहे. पुढे देखील अशीच माहिती आल्यानंतर ती देखील आपण पुढं बघणार आहोत.